आंबे घ्या, आंबे, रसाचे आंबे. घ्या आंबे, गावरानी आंबे, गावरानी आंबे, गोड गोड आंबे, रसाचे आंबे. बाई या गल्लीत यायचं तर भेवच लागते. लय कुत्रे फिरतात ना या गल्लीत. काय आणलं तुम्ही? हे विकायला आंबे आणले? मला द्या ना एक खायले. अहो असं देत पिले तर मला पूर्ण नाही ना ते पैसे आण, मग मी तुला देते. द्या ना एक आंब्यानं, काय नाही होत, द्या ना. मला लय आवडतात आंबे. वय बाजूल, मला नाही पुरत ते. वय पर बाजूल, जाऊ दे, मला फटाफट विकू दे आंबे. बरं नका देऊ मग. आंबेवाली, आंबे घ्या आंबे. माय बाई निर्मलबाई, तुम्ही आंबे आणले का विकायले? हो ना, घेणं ताते ताते. नेमकीच आम्ही राखवाली करायला गेलो तर आणले मस्त गावराने आंब्याचा रस कर मस्त. गोड का आंबा? चांगला आहे का खायले? अब हो ना, रस केला तर रस करून पाय तू. रस साखर रस टाकायचं काम नाही इतका गोडी. त्या मग मला 1 किलो. काय किलो आहे पण आंबे? 150 रुपये किलो आहेत बाई. बाई बाई लेत मागे ना. हो ना, पीक केले ते म्हणून मागे. चालेल मग काय करता आता, तुमच्या जवळचे खात्रीचे आहेत, द्या मग 1 किलो. हो हो घे ना. आंबेवाली, आंबेवाली घ्या आंबे. माय बाई निर्मलबाई, आंबे घेऊन आले काय तुम्ही आज? आणि तुमच्याकडून होते का असं काही रिकाम उन्हात आणत? घरीच बसायचं ना. तुमचं वय राहिलं आता. आली आमच्या गावातली खबरी लिहिलं तर काही कामच नाही. वय घे झालं का? मग काय होते काम केलं तर 2 पैसे येतात. मग का घरात बसून राहू? घे ना आंबे, चांगले आहेत आंबे, मस्त पिकेल पिकेल लाल लाल. नको नको नको, आंबे आहेत ना आमच्या घरी, कालच आणले होते आंबे. आता कशाला घ्यायचे उगेच? बरं जाऊ दे मग, नको घेऊ, जाऊ दे मला. काय किलो विकून राहिले तुम्ही? लोणच्याचे आंबे आहेत का तुमच्याकडे, कच्च्या कैऱ्या? हो ना, 150 रुपये किलो आहेत आता. कच्च्या कैऱ्या पण आहेत, पण मग हे पिकेल होते म्हणून आणली विकायला घेऊन. मग आमच्या नावाच्या कच्च्या कैऱ्या बाजूला काढून ठेवा, 7-8 किलो. चांगले आहेत पण आंबे, कुठं मारबीर खायला नाही ते, नाही तर मग तसं लोणचं टिकत नाही म्हणतात. नुसतंच मला ठेवा म्हणाली, नेणार नाही काय नाही. हो ठेवते ना मी, चांगले 5-6 किलो ठेवते. काय होत नाही त्याला, खराब होत नाही काय नाही, कुठं मार खायला नाही काय नाही. चांगले आहेत आंबे, लोणचं खराब नाही होणार तो 1-1.5 वर्ष. मग पिकेल नाही घेत का? जाऊ का मग मी पुढं? हो हो जा जा, मला नको आहे. कच्चे आले की सांगा, कच्चे किलो मी. क्या आंबे, गोड गोड आंबे. काकू तुम्हाला माझ्या आईने बोलवलं आंबे घ्यायचे तिथे. लवकर चला आमच्या घराकडं. हो हो येते येते, एवढी गल्ली संपली की तुमच्याच घराकडे येते मी. हो लवकर या फक्त. घ्या आंबे, गोड गोड आंबे. आंबेवाले आंबे घ्या आंबे. पूर्ण आंबे घ्यायचे का? घेव ताजे ताजे रसाचे. नाही नाही, आंबे नाही पाहिजे मला. अहो पूर्ण आम्ही आहे निर्मला, ये आंबे घे, चांगले आहेत. कालच आणले मी तोडून ताजे ताजे. ये लवकर बाहेर. तुम्ही आहे का? मला वाटलं दुसरंच कोणी माणूस आहे बाई. आंबे आणले काय तुम्ही रसाचे? पिकले बी इतक्या लवकर? हो काही पिकले, काही कच्चे आहेत, हे पाडाचे आहेत. म्हणलं मग विकाव दर्शक, तेवढेच पैसे येतात. हो हो बरं केलं ना. रस होते का मग याचा? हो होते होते, चांगला गोड आंबा आहे, घेऊन पाय ना तू. तुला का फसवणार आहे का मी? अहो नाही निर्मला बाई, तुम्ही कशाला फसवणार आहे? मग विचारलं मी फक्त. ये जशी कालीकडे धरू लाग, मग मी खाली ठेवते टोपला. बाई बाई चांगलंच भारी होय. हो जड आहेत ना ते, धर तू. चांगले दिसायला लागले नारायण टाके आंबे, मस्त पिवळे पिवळे. मस्त वास यायला लागला बाई याचा. द्या बरं मला 5-6 किलो. अहो पहिले पाय ना तू, त्या मनानं चांगले चांगले काढ, चांगले वाटेल ते, मग मी तुला देते. आधी निवडते. अहो काय निवडायची गरज होती? चांगलेच आहे सगळे, पाहिले ना. द्या. बरं देते मग. जसं शिवावणीचे आणायचे होते ना आंबे विकायला, किती ऊन तपलं, भरून आला बाई तुम्ही. ताप घेऊ प्यायची ना अशा ना. अहो पण शिवावणीचे आले तर घरातले कामच होत नाहीत ना, सकाळी संध्याकाळ कामच होत नाही. मग काम आवडलं की मग रिकामे कामं करायला येते, टाइम भेटते. त्याच्यामुळे आता काय करते, भरूनच आणले मी. काय रुमाल गिमाल आणायचा असता बांधून, मग किती ऊन तपा लागलं बरं. हो ना, आता 2-4 घरं करते आणि लगेच घरी जाते मी. कशाला रिकामं उन्हाचं तळतळ करत बसायचं. हो ना हो ना, त्या लवकर चला ना, पाणी बिनी घ्या ना. हो ना चला ना, घरात पाणी बिनी घ्या.